Hello guys, it is English Teacher Channel for Good English. After discussing on many topics, today we are going to discuss about the use of hardly when. Hardly when is a structure. It is used replacing as soon as or no sooner than. As soon as and no sooner than, these are structures. They have almost parallel meaning, you may say that. So replacing these two structures, we can use hardly when. Hardly when is a structure having two clauses. The first clause is in a perfect tense, perfect past tense, and the second clause is in simple past tense. So let us begin hardly when. हार्डली व्हेन म्हणजे एक क्रिया घडली न घडली तोच दुसरी क्रिया जेव्हा घडते तेव्हा आपण हार्डली व्हेन वापरतो. आता ॲज सून ॲज वी सॉ अ थिप वी कॉल्ड द पोलीस. दोन्ही वाक्य सिंपल पास्टमधले आहेत, परंतु तिथे जर आपल्याला हार्डली व्हेन वापरायचं असेल तर पहिला क्लॉज आपल्याला मेन क्लॉज हा परफेक्ट पास्टमध्ये करावा लागेल. अशा प्रकारची रचना आहे. As soon as we saw the thief, comma, as soon as म्हणजे comma असतो, we called the police. आता इथे हा पहिल्या क्लॉजमध्ये आपल्याला as soon as काढून आपल्याला वापरायचं आहे हार्डली व्हेन. आता हार्डली व्हेन वापरताना दोन्ही प्रकारचे वाक्य असतील ते आपण काढून त्या ठिकाणी हार्डली व्हेन वापरतात. आता हार्डली व्हेन वापरताना दोन पद्धती आहेत. एक तर हार्डली हॅड आणि सब्जेक्ट अशी एक रचना आपण करतो. उदाहरणार्थ हार्डली हॅड वी ही एक रचना झाली. हार्डली हॅड वी आणि इथं परफेक्ट पास्ट पाहिजे ना, मग हा वी सॉ हा सिंपल पास्ट आहे, याचा परफेक्ट पास्ट होईल वी हॅड सीन. वी सॉचा परफेक्ट पास्ट होईल वी हॅड सीन आणि वी हॅड सीनचा व्हर्बल होईल हॅड वी सीन. असा बदल आपण करतो. हार्डली व्हेनच्या स्ट्रक्चरमध्ये पहिला क्लॉज जो आहे हार्डली हॅडचा तो परफेक्ट पास्टमध्ये पाहिजे आणि त्याचा व्हर्बल पाहिजे. आता हा त्याचा व्हर्बल झाला हॅड वी सीन. हार्डली हॅड वी सीन द थिप. आता हा कॉमा आहे, इथे आपण व्हेन वापरू. हार्डली हॅड वी सीन द थिप व्हेन पुढचा क्लॉज सारखाच येईल वी कॉल्ड द पोलीस. पहिल्या क्लॉजमध्ये आपण हार्डली अधिक सब्जेक्ट वापरला किंवा अशी पण रचना वापरू शकतो आपण सब्जेक्ट अधिक हार्डली हॅड. दोन्ही प्रकारे आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ हार्डली हॅड वी आपण वापरला, इथे हार्डली हॅड आणि वी वापरला. मग आता आपण हा इकडे वापरू शकतो वी हार्डली. बघा सब्जेक्ट अधिक हार्डली हॅड. वी हार्डली हॅड सीन द थिप व्हेन वी कॉल्ड द पोलीस. अशी पण रचना आपण करू शकतो. दोन्ही प्रकारे आपण वापरू शकतो. म्हणजे हार्डली हॅड अधिक सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट अधिक हार्डली हॅड. वी हार्डली हॅड सीन द थिप. दोन्ही रचना त्यापैकी एक रचना आपण घेऊ. याच्यामध्ये पहिला क्लॉज जो आहे तो परफेक्ट पास्टचा असतो आणि दुसरा सिंपल पास्टचा असतो. हार्डली हॅडला अजून एक समांतर स्ट्रक्चर आहे, ते म्हणजे स्केअर्सली व्हेन, स्केअर्सली हॅड किंवा स्केअर्सली व्हेन हा पण एक प्रकार आपण वापरतो.
आणि हार्डली हॅड हा मेन क्लॉज असतो आणि दुसरा जो व्हेनचा असतो तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हे झाले प्रमुख मुद्दे. आता आपण काही वाक्य त्यांची आपल्याला लिहिल्यानंतर अंदाज येईल. दुसरं वाक्य आपण घेऊ, नो सुनरचं घेऊ. नो सुनर डीड he call me, I went to him. जसं त्याने मला बोलवले ना बोलवले तोच मी त्याजवळ गेलो. मग आता याची पहिल्या क्लॉजमध्ये आपण नो सुनर, इथे आपण नो सुनरची रचना घेतली त्यामुळे त्यात द्यान वापरावं लागेल. तर दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये हार्डली हॅड ही कॉल्ड मी when I went to him. अशी रचना येईल. एक क्रिया झाली ना झाली तोच दुसरी क्रिया होते. आता काही स्ट्रक्चरमध्ये फक्त वेन वापरतात. when he hit the ball on stumps, when he hit the ball on stumps, batsman started walking. जेव्हा त्याने बॉल स्टंपवर मारला किंवा बॉलरने मारला तो आउट झाला आणि बॅट्समन स्टार्टेड वॉकिंग. मग याच्यामध्ये हार्डली हॅड वापरू, व्हेन निघून जाईल. हार्डली हॅड ही हिट, हिटचे 3 रूप हिटच आहेत. हिट हिट हिट. हार्डली हॅड ही हिट द बॉल ऑन द स्टम्प्स, ऑन स्टम्प्स घ्या. व्हेन हा कॉमा काढून व्हेन येईल. व्हेन बॅट्समन स्टार्टेड वॉकिंग. म्हणजे एक घटना घडली तोच, म्हणजे हार्डली व्हेन वापरताना ॲज सून ॲज काढून टाकतो आपण. नंतर नो सुनरची रचना असते तो पण आपण रिप्लेस करतो आणि व्हेन सारखे याच्याने पण वाक्य सुरू होतं त्या ठिकाणचा व्हेन पण आपण काढू शकतो. अजून एक वाक्य घेऊ. ॲज सून ॲज a child saw mother, comma, he ran towards her. As soon as a boy घ्या इथे. As soon as a boy saw his mother, as soon as a boy saw his mother, he ran towards her. इथं आपल्याला हार्डली व्हेन वापरायचं आहे. हार्डली हॅड अ बॉय, हार्डली हॅड अ बॉय. आता इथे बॉय सॉ आहे तर बॉय हॅड सीन असा याचा परफेक्ट पास्ट होईल आणि त्या परफेक्ट पास्टचा आपल्याला व्हर्बल करावं लागेल. हार्डली हॅड अ बॉय सीन हिज मदर. मग आता कॉमा ऐवजी आपण व्हेन ही रॅन टुवर्ड्स हर. हार्डली हॅडच्या रचनेमध्ये
पहिल्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट दिला असेल किंवा परफेक्टही दिला असेल तर तो कुठलाही काळ असो पहिल्या क्लॉजमध्ये तो आपल्याला परफेक्ट पास करावा लागेल आणि परफेक्ट पास केल्यानंतर त्याचा व्हर्बल करावा लागेल. तेव्हा हार्डली हॅड करावं लागेल आणि हार्डली हॅड अ बॉय सीन हा परफेक्ट पास आहे. अशी रचना करून पुढचा क्लॉज आपल्याला सारखाच ठेवावा लागतो. कॉमाकडून आपण व्हेन वापरतो. अशा पद्धतीने हार्डली व्हेन आपण वापरतो. हार्डली व्हेन वापरताना दिलेलं काय आहे त्यातून काय काय आपल्याला रिप्लेस करावं लागेल ते पण बघून घ्यायचं. दिलेल्या वाक्याचा टेन्स लक्षात घेणं आवश्यक आहे. परफेक्ट पास आणि सिम्पल पास यांची ही जोडी असते आणि कुठला भाग आपल्याला काढायचा आहे त्याचा पण सेन्स लक्षात घ्यायचा. रिपिटेशन व्हायला नको. म्हणजे ॲज सून ॲज अँड नो सूनर दॅन त्याला समांतरच हे स्ट्रक्चर आहे. फक्त थोडासा बदल आहे. काही उदाहरणं आपण याचे अजून घेऊ म्हणजे अजून आपल्याला मुद्दा स्पष्ट होईल. हार्डली व्हेनचे काही उदाहरणं. पहिलं वाक्य ॲज सून ॲज द बेल रँग कॉमा स्टुडंट्स केम आउट ऑफ द क्लास. जशी बेल वाजली न वाजली तोच मुलं वर्गाच्या बाहेर आली. म्हणजे एक घटना घडून त्याच्यावर आधारित दुसरी घटना लगेच घडली तर आपण हार्डली हॅड असं वापरतो. ॲज सून ॲज काढून टाकू आपण. द बेल रँग हा सिंपल पास्ट आहे. याचा परफेक्ट पास होईल द बेल हॅड रँग आणि द बेल हॅड रँगचा वर्बल होईल हॅड द बेल रँग. हार्डली हॅड द बेल रिंग रँग रंग. द बेल हॅड रंग असायचा पास्ट होईल. रिंग रँग रंग तिसरं रूप आहे. हॅडली हॅड द बेल रंग व्हेन वापरला आपण कॉमा काढून. व्हेन स्टुडंट्स केम आउट ऑफ द क्लास अशी रचना होईल. दुसरं वाक्य नो सूनर डीड वी गॉट द तिकीट कॉमा वी. आता नो सूनर डीडच्या इथे आपल्याला व्हेन वापरावं लागेल. देन वापरावं लागेल व्हेनने. नो सूनर डीड वी गॉट द तिकीट देन वी वेंट नियर द ट्रेन. नो सूनर दॅनची रचना आहे आणि हा करता आहे. देन वी वेंट नियर द ट्रेन. आता इथं आपण वापरू हार्डली. आता डिड वी गेट हा सिंपल पास्ट आहे. नो सूनर डिड वी गेट. आता याचा होईल हॅड वी गॉट. हार्डली had we got the ticket when then काढून when वापरला. when we went near the train. अशी रचना आहे. नो सूनर डिड वी गेट द तिकीट. जसं आम्हाला तिकीट मिळालं तोच आम्ही ट्रेनजवळ गेलो. नो सूनर दॅन काढून आपण हार्डली हॅड आणि व्हेन वापरला. हार्डली हॅड वी गॉट द तिकीट व्हेन वी वेंट नियर द ट्रेन. तिसरं वाक्य व्हेन वी रीच द प्लॅटफॉर्म. आता आपला साधा भूतकाळ आहे. वी सॉ द ट्रेन देअर. मग आता व्हेन पण काढून टाकू आणि आपण हार्डली हॅड वी रिच्ड. इथं रिच्ड विथ तेच आहे त्यामुळे काही अडचण नाही. हार्डली हॅड वी रिच्ड द प्लॅटफॉर्म व्हेन वी सॉ द ट्रेन there. We saw the train there. पुढचा क्लॉज सारखा जाईल. चौथं वाक्य द अंपायर रेज्ड द फिंगर. अंपायर रेज्ड द फिंगर. अंपायरने बोट उंच केलं.
आणि काय झालं, द बॅट्समन स्टार्टेड वॉकिंग. बॅट्समन चालायला लागला की आपण आउट झालो आता, ठीक आहे. मग दोन्ही सिम्पल पास्ट आहेत, जे एखादा परफेक्ट करू आपण. परफेक्ट पास्ट. हार्डली हॅड द अंपायर रेज्ड सारखेच आहे. हार्डली हॅड द अंपायर रेज्ड द फिंगर when काय झालं, द बॅट्समन स्टार्टेड. बॅट्समन स्टार्टेड वॉकिंग. हार्डली हॅडचा मेन क्लॉज असतो आणि व्हेन पासून सुरू होणारा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. असे दोन क्लॉजेस याच्यात असतात. मात्र पहिला क्लॉज हा परफेक्ट पास्टमध्ये असतो, दुसरा सिम्पल पास्टमध्ये असतो. ॲज सून ॲज द मॅन टच्ड द वायर ही गॉट अ शॉक. जसं त्याने वायरला टच केला तोच त्याला शॉक लागला. मी ते आपण हार्डली हॅड वापरू. हार्डली हॅड द मॅन. आता टच रेग्युलर आहे, परंतु काही क्रियापद असले इरेग्युलर ते आपल्याला वापरताना थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. बिगिन, ही बिगॅन टू वर्क, ही सॉ अ स्नेक असं वाक्य असेल. ॲज सून ॲज ही बिगॅन हिज वर्क ही सॉ अ स्नेक. आता हार्डली हॅड ही बिगन. आता बिगिन बिगॅन तिन्ही वेगळे आहेत, त्यामुळे इरेग्युलर क्रियापद असेल तर तेव्हा आपल्याला थोडा विचार करावा लागेल. हार्डली हॅड ही बिगन हिज वर्क वेन ही सॉ अ स्नेक. अशा प्रकारे इथे टच रेग्युलर असल्यामुळे काही अडचण नाही, इरेग्युलर असल्यामुळे अडचण येईल. इथे टच सारखं नाही, म्हणजे रेग्युलर आहे ईडीवाला. वेन हार्डली हॅड द मॅन टच्ड द वायर. वेन हा कॉमा काढून वेन ही गॉट अ शॉक. When the police arrested the thief, he was interrogated. त्याला प्रश्न विचारण्यात आले. पॅसिव्ह व्हॉइस आहे तो. Hardly had the police arrested the thief when he was तसा राहील interrogated. प्रश्न विचारण्यात आले. अशा पद्धतीने हार्डली वेन वापरताना क्रियापदाची तिन्ही रूपं आपले पाठ असतातच. मात्र परफेक्ट पास्ट करताना हॅडच्या रचनामध्ये V3 पाहिजे. इरेग्युलर क्रियापद असेल तर V3 व्यवस्थित वापरायचा आणि अशा प्रकारे बदल करायचे. प्रॅक्टिस करा, काही उदाहरणं स्वतः बनवा, ते सोडवा, भरपूर प्रमाणात बोला आणि लिखाणाचा पण सराव करा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचं बघा आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.